हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत अतिशय चटपटीत आणि झटपट बनणारी रेसिपी. जी रेसिपी तुम्ही संध्याकाळच्या नाश्त्यालाही बनवू शकता, इवन मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. त्याचप्रमाणे ही रेसिपी अतिशय हेल्दी आहे आपल्या हेल्थसाठी. तर आज आपण बनवणार आहोत स्पायसी मसाला कॉर्न. तर ही रेसिपी बनवण्यासाठी मी या ठिकाणी 2 फ्रेश असे मक्याचे कणीस घेतलेले आहेत. आता हे जे कणीस आहेत ते आपण सोलून घेऊया आणि याचे मस्तपैकी असे कॉर्न काढून घेऊया. या ठिकाणी तुम्ही फ्रोझन कॉर्न वापरले तरी चालतील, पण पावसाळ्याचे दिवस आहे, इझी मक्याचे जे कणीस आहेत ते अवेलेबल होतात. त्यामुळे मी या ठिकाणी फ्रेश असे मक्याचे कणीस घेतलेले आहेत. आता त्याचे कॉर्न आपण काढून घेऊया. स्पायसी मसाला कॉर्न तयार करण्यासाठी या ठिकाणी मी मीडियम 2 बाउल कॉर्न घेतलेले आहेत. आता हे जे कॉर्न आहेत ते आपण गरम पाण्यामध्ये बॉईल करून घेणार आहोत. त्याच्यासाठी मी मीडियम फ्लेमवरती गॅसवरती भांडं ठेवून त्याच्यामध्ये 4 मीडियम बाउल पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी 1 टेबलस्पून मीठ ॲड केलेलं आहे. आणि जेव्हा या पाण्याला उकळी येईल तेव्हा आपण त्याच्यामध्ये कॉर्न हे ॲड करणार आहोत. फ्रेंड्स, आता आपल्या पाण्याला उकळी येत आहे. आता याच्यामध्ये आपण कॉर्न ॲड करणार आहोत. कॉर्न ॲड केल्यानंतर आपण भांड्यावरती झाकण ठेवून हे जे कॉर्न आहे ते 7 ते 8 मिनटं आपण मीडियम फ्लेमवरती बॉईल करण्यासाठी ठेवणार आहोत. तत्पूर्वी थोडंसं स्टर करूया, कारण त्याच्यामध्ये आपण 1 टेबलस्पून मीठ ॲड केलेलं आहे. आता याच्यावरती लीड ठेवून हे कॉर्न मस्तपैकी बॉईल करण्यासाठी आपण 7 ते 8 मिनटं ठेवणार आहोत. 7 ते 8 मिनटं आता आपली झालेली आहेत आणि आपले जे कॉर्न आहेत ते मस्तपैकी आता बॉईल झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता फ्रेंड, मस्तच. इवन या कॉर्नचा जो कलर आहे तो सुद्धा चेंज झालेला आहे. तुम्ही पाहू शकता डार्क येलो कलर त्याला आलेला आहे. आणि हे जे कॉर्न आहेत त्या दोन्ही बोटाने जेव्हा आपण प्रेस करतो तेव्हा ते क्रश होतात. याचाच अर्थ आपले कॉर्न जे आहेत ते मस्तपैकी बॉईल झालेले आहेत. आता हे जे कॉर्न आहेत ते आपण एका चाळणीमध्ये सर्व त्यातील जे पाणी आहे ते निथळून घेणार आहोत. इथे एक मी चाळण घेतलेली आहे आणि या चाळणीच्या सहाय्याने कॉर्नमधलं असणारे जे पाणी आहे ते सर्व मी निथळून घेणार आहे. पहा फ्रेंड्स, या चाळणीच्या मदतीने कॉर्नमधलं सगळं जे पाणी आहे ते सर्व पाणी मी निथळून घेणार आहे. कॉर्नमधलं सर्व पाणी जे आहे ते ड्रेन झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता. आता हे जे कॉर्न आहेत हे कॉर्न आपण मस्तपैकी बटरवरती परतवून घेणार आहोत. त्याच्यासाठी मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे मीडियम फ्लेमवरती. आता त्याच्यामध्ये मी 2 टेबलस्पून बटर ॲड करत आहे. आणि आता ह्या बटरवरती आपण मस्तपैकी बॉईल झालेले जे कॉर्न आहेत ते आपण 2 ते 3 मिनटं परतून घेणार आहोत. पहा फ्रेंड्स, आता आपण हे बॉईल केलेले कॉर्न जे आहेत ते आता बटरमध्ये ॲड करून मस्तपैकी त्याला 2 ते 3 मिनटं बटरमध्ये परतून घेणार आहोत. त्यामुळे कॉर्नला एक वेगळीच टेस्ट येते बटर ॲड केल्यामुळे. आणि आपले जे कॉर्न आहे ते बटरिश होतात. 2 ते 3 मिनटं मस्तपैकी बटरमध्ये कॉर्न परतून झाल्यानंतर आता आपण गॅस बंद करणार आहोत. आता गॅस बंद केल्यानंतर याच्यामध्ये अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून तिखट, अर्धा टीस्पून मीठ, कारण मीठ अगोदर आपण बॉईल करताना घातलेलं होतं त्यामुळे चवीनुसार याच्यामध्ये मी टाकलेलं आहे. अर्धा टीस्पून चाट मसाला आपण ॲड करत आहोत. त्याचप्रमाणे थोडीशी कोथिंबीर ही याच्यामध्ये ॲड केलेली आहे. आता हे जे सर्व इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते आता आपण मिक्स करून घेणार आहोत. छानपैकी आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स आता आपण मिक्स करत आहोत. पहा फ्रेंड्स, मस्त आणि स्पायसी आपली डिश बनलेली आहे. हे कॉर्न आपण एका सर्विंग बाउलमध्ये आता काढून घेऊ. सर्विंग बाउलमध्ये मसाला स्पायसी कॉर्न काढून घेतल्यानंतर त्याच्यावरून आपण अर्धा लिंबू पिळणार आहोत की जेणेकरून आपली जी डिश आहे ती आणखीनच चटपटीत बनेल.
फ्रेंड्स, तुम्हीसुद्धा ही डिश नक्की ट्राय करा. रेस्टॉरंट आणि मॉलसारखी टेस्ट आपण घरच्या घरी बनवू शकतो. इवन मुलंसुद्धा ही डिश आवडीने खातील. त्याचप्रमाणे आपल्याला देखील कधी चटपटीत खायची जर इच्छा झाली तर ही जी डिश आहे ती आपण कमी इन्ग्रेडियंट्समध्ये आणि कमी वेळेमध्ये बनवू शकतो. थँक्यू.